आणि स्वाभिमानाची. वेट अंपायर वेट, अपडेट होते यादी सर. स्क्वॉड सज्ज झाला या दुसऱ्या सेमीफिनालेसाठी. दोन तगडे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाने जिंकलो टॉस, घेतली बॅटिंग आणि सलामीची जोडी. सज्ज व्हा क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी, महासंग्रामासाठी, कुंभमेळ्यासाठी या कुणकेश्वराच्या देवगडच्या भूमीमध्ये. पहिलोच बॉल, जबरदस्त गोलंदाजी. पॅव्हलियन एंड कडून सुरुवात. 6 ओव्हरींची इनिंग असलेली. पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. सर्कलच्या पहिल्याडी फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन आणि या स्थितीमध्ये बॉलिंग मार्कवर हिमांशू पाटील. एक वलयांकित नाव, अलिमगड भिवंडीचो खेळाडू. दर्जेदार गोलंदाजी, फलंदाजीच्या जोरावर प्रत्येक स्पर्धेत महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे अंगुली निर्देश केले जातात तो हिमांशू. या मैदानाचा सुद्धा पुरेपूर अनुभव त्याच्या पाठीशी असा. ड्राईव्हचा पटको कव्हर क्षेत्रामध्ये. एक सिंगल धावसंख्येची झालेली सुरुवात. स्ट्रायकरांच्या दिशेने रोहित खरात या नावाकडे सुद्धा लक्ष असतलो. पहिल्या दिवसासाठी रोहित स्क्वॉडमध्ये नव्हतो, पण आज खास पाचारण केला गेला आणि थेट इल्या त्याका ओपनिंगसाठी पाठवला. त्याच्यासोबत किरण पवार, सावळा गावचा खेळाडू, एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याच्या नावावर असा. या पूर्ण स्पर्धेचो, या पर्वाचो जर विचार केलो तर या टीम मधले 3 मॅन ऑफ द मॅच विकी कलमे, सुहास पवार आणि किरण पवार. दुसऱ्या बाजून राकेश कहर, साहिल लोंगले. पण एक मॅन ऑफ द मॅचचा विजेतो मात्र आज स्क्वॉडमध्ये दिसणार नाही, अमोल भोसले. हे बदल करून दोन्ही संघ सज्ज मैदानावर. किरण स्ट्रायकर एंडवर पहिलो बॉल खेळण्यासाठी हिमांशू कडसून. हिमांशूचा बॉल ज्या वेगान इलो त्याच वेगान टप्पो पडल्यानंतर विकेट कीपर पर्यंत पावलो. केतन म्हात्रे यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉल, पंचांचो इशारो लगेच घेतलो रिव्ह्यू. मगाशी सुद्धा आपण बघितला पहिल्याच ओव्हरीत वाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेणं या धोकादायक असा. कारण 6 ओव्हरी तुमच्याकडे असत आणि 6 ओव्हरीत हे रिव्ह्यू अगदी जपान वापरूचे असत. प्रत्येक इनिंगसाठी 2 रिव्ह्यू आणि ते जर तुम्ही वापरलात तर तुमका परत वापरू गावतले योग्य प्रमाणे. पंचांचो तिसरा इलो इशारो फेअर डिलिव्हरी आणि तो येणारच होतो. एक रिव्ह्यू लॉस झालो बॅटिंग करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचो. हिमांशू पहिलो बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरो बॉल डॉट. थोडीशी चर्चा, नेमक्या या चर्चेचा फलित काय असा. विकेट कीपर केतन, गोलंदाज हिमांशू, बिडा पोरसून. तीन चेंडू फक्त 1 रन्स. पहिल्या सेमीफायनल मध्ये लो स्कोरिंग ड्रामा शेवटच्या बॉल पर्यंत रंगलो. ही मॅच सुद्धा रंगतली. फुल टॉस चेंडू स्लाइस केलो कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या दिशेन. चेंडू सीमा पार, आरपीएम चौकार. या दुसऱ्या सेमीफिनालेच्या पहिल्या इनिंगचो यो पहिलो बाउंड्री पार चौकार. tenniscricket.in वर ऍक्शन रिप्ले बघा. ही खासियत tenniscricket.in चे ड्युअल स्क्रीन, शेअरिंग स्क्रीन. पहिलो चौकार. त्या चौकारानंतर गती परिवर्तनाचा चेंडू बघा हिमांशू कडसून.
गतीभर बीट केला. यापूर्वी थोडं वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो, फुल टॉस झालो ज्याका किरणने पाठवला सीमारेषा पार आणि त्यामुळे या चुकीची दुरुस्ती केली हिमांशून. यावेळी वेगापेक्षा सुद्धा टप्प्यावर आणि दिशेवर जास्त लक्ष केंद्रित केलेलो बॉल होतो. यावेळी 3 बॉल केतनच्या दिशेने डॉट ठरले. धावसंख्या 5. शेवटचा बॉल लेफ्ट हँड राऊंड विकेट. टप्प पडलो, बॉल बाहेरच्या अंगान वळलो. पहिल्या स्लिप मधून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने 1 रन पूर्ण आणि फक्त 1च रन मिळालो. मिडॉन वरसून योग्य वेळी बॅकअप इलो, कारण ज्या क्षेत्ररक्षकाकडून जी चूक झाली त्या क्षेत्ररक्षकाकडे केतनने टाकलो एक जळजळीत कटाक्ष. पहिल्या ओव्हरीचा सरलो खेळ अर्ध्या डझनावर. रोहित खरात आणि किरण पवार 2 मोठे खेळाडू, वलयांकित खेळाडू आज या कोकण भूमीवर आपला नाव तेंका सुद्धा सिद्ध करूचा असा. या देवांच्या गडावर, देवभूमीवर तुमचं स्वागत या मिडबाव नगरीमध्ये. अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात आमच्या देवगडमध्ये. कधीतरी येवा आणि त्या गोष्टींका सुद्धा भेट द्या. बघा, खास करून सांगायची गोष्ट तर तांबरडेकची चौपाटी. या तांबरडेकच्या चौपाटीवर ऑलिव्ह रिल्ले जातीच्या कासवांचा संवर्धन केला जाता आणि गेल्या वर्षभरात 2 लाखपेक्षा जास्त कासव संवर्धन करून त्यांना परत समुद्रात सोडण्याचं काम सुद्धा याच आमच्या तांबरडेकच्या चौपाटीवर झालेला असा. 54 दिवसांचे साधारणतः अंड्यांचा कालावधी. 54 दिवस ती अंडी अगदी घरातल्या प्राण्यांप्रमाणे जपली जाता तांबरडेकच्या, मिडबावच्या आणि आमच्या देवगडच्या माणसांकडून. या किनारपट्टीवर त्यांचा संवर्धन केला जाता आणि 54 दिवसांनी त्या अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ला अलगद समुद्रात सोडली जातात. त्या 2 लाखापैकी सगळी जगतीत की नाही माहिती नाही, पण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ऑलिव्ह रिल्ले जातीच्या कासवांचा संवर्धन करण्यासाठी मिडबाव नगरीच्या, देवगड तालुक्याच्या तांबरडेकच्या चौपाटीवर जा कार्य चालू असताना एकदा टाळ्या वाजवूया आमच्या कासव संवर्धन मोहिमेसाठी. पण मैदानावर नेमको कोणाचो कासव हळू चलतलो आणि कोणाचो ससो ह्यो शर्यत जिंकतलो. पहिल्या ओव्हरीत रन झाले 6. दुसऱ्या ओव्हरीसाठी साहिल लोंगले बॉलिंग मार्कवर. साहिल लोंगले अजून एक मोठा नाव असा कर्जतचो यो खेळाडू. ISPL खेळण्याचा अनुभव असा. एक मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेत या पर्वात त्याच्या नावावर. बॉलिंग मार्कवर साहिल. पॅव्हलियन एंडच्या अगदी लांब सुन येतलो. बॉलिंग सुरुवात करतलो. स्ट्रायकर एंडवर किरण पवार. सावळ्याचो यो खेळाडू. बॅटची कड पहिल्या स्लिपमध्ये प्रवास चेंडूचो. एक मॅन ऑफ द मॅच किरणच्या नावावर सुद्धा असा. पण आज यावेळी बड्या मंचावर थोडंसं स्ट्रगल. मोठे फटके काढूचे लागतले बाहेर. आक्रमणाक धार देऊची लागतली आपल्या बॅटिंगच्या. स्पर्धेचो या 5 दिवसांचो जर इतिहास बघितलात, लो स्कोरिंग ड्रामा बऱ्याच मॅचमध्ये बघितलो, पण हे लो स्कोरिंग ड्रामा सुद्धा 1983च्या वर्ल्ड कपच्या फायनल सारखेच शेवटच्या ओव्हरीपर्यंत रंगले. सामना सुद्धा रंगतलो. अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी नटलेली ही स्पर्धा असा. आणि या वर्षीचा सगळ्यात मोठा वैशिष्ट्य काय? सुपर 9. सुपर 9 जर तुमचो षटकार मैदानाच्या बाहेरच्या या सुपर 9च्या बोर्डावर डायरेक्ट बसलो तर तुमका 6 ऐवजी 9 रन्स मिळतले. आणि त्याचबरोबर 10 रुपयामध्ये लकी ड्रॉ. लकी ड्रॉमध्ये असत पैठणी, स्मार्ट वॉच आणि एक सुंदर बॅटरी म्हणजे टॉर्च सुद्धा. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल समाप्त झालो. 7 ह्यो धावफलक. साहिल परत एकदा बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर रोहित करात. आवाज इलो. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो केतनच्या दिशेने. जाण्यापूर्वी चेंडूचा आणि जमिनीचा थोडासा मिलन झाला. अजून एक डॉट बॉल. हे प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतलो, दबाव निर्माण करतलो. आणि ह्यो दबाव जर जुगारूचो असत तर तुमका मोठे फटके खेळायचे लागतले. थोडीशी अनऑर्थोडॉक्स फटकेबाजी करूची लागतली. सरळ बॅटने जेव्हा रन्स येणार नाही तेव्हा बॅट उलटी करूची लागतली, आडवी करूची लागतली. थोडक्यात स्विच हिट, रिव्हर्स स्वीप हे फटके सुद्धा वापरूचे लागतले. 7 धावा. 8 चेंडू सरले पहिल्या इनिंगचे. यो बॉल बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन डिरेक्ट हिट होतो गरजेचो. आणि ह्यो जर डिरेक्ट हिट झालो असतो ना तर केतन म्हात्रेसाठी मोठी धोक्याची घंटी होती. ती फक्त केतन दुसऱ्या बाजून अवधूत स्फोट कणकवली संघासाठी ही धोक्याची घंटी होती. आज खास या टीम मध्ये समाविष्ट केला गेला रोहितला. आणि त्यामुळेच आपली फलंदाजी जास्त भक्कम करण्यासाठी यो संघ. एकूण खेळ संपलो 9 चेंडूंचो. धावसंख्या 8 रन्सावर. 6 ओव्हरींची ही पहिली इनिंग असतली. वायडी शॉर्कर क्रिकेटचा अजून एक अस्त्र.
या संपूर्ण स्पर्धेत मनीष जर आपण बघितलं तर सगळ्याच बॉलरांनी वायडी यॉर्करवर जास्त भर दिलो. विकेट काढण्यापेक्षा सुद्धा डॉट बॉल टाकणं, निगेटिव्ह गोलंदाजी करणं ह्या जास्त सोयीस्कर समजला आणि त्या फायदेशीर सुद्धा ठरला. या ओव्हरीमध्ये साहिल बघा, सिंगल डॉट, धावसंख्या 8 रन्सावर. किरण स्ट्रायकर एंडवर. टप्प पडलो अगदी तोंडाच्या समोर, भायल्या अंगान चेंडू वळलो. हलकेच अपील केलेला असा, पंच मात्र या अपीलमध्ये जास्त इंटरेस्टेड दिसत नाही. जणू काय वगीच केलेला अपील होता या. आणि मालवणीत म्हण असा, वगीच ते का देव बघित. स्थिरावलेली धावसंख्या 8 वर. शेवटचो बॉल या दुसऱ्या ओव्हरीचो. पॉवर प्ले फोडण्यासाठी या शेवटच्या बॉलवर तरी मोठो प्रहार होतलो का. किरण कडसून अपेक्षा असा, जबाबदारी असा त्याच्या खांद्यावर, क्षमता असा त्याच्या बॅटमध्ये. तो शेवटचा बॉल मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या मस्तकावरसून रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. मालवणी चांगाचा तर काटकसर करून जमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला. ह्यो लांब लचक पाठ फॉरवर्ड सिक्सर. लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात. या नावात ताकद असा आणि या फटक्यात तर प्रचंड ताकद होती. शेवटचा बॉल होतो पॉवर प्लेचो आणि त्या बॉलवर किरण पवारने पवार या नावाची आडनावाची ताकद दाखवली. राजकारण असो, समाजकारण असो की क्रिकेट असो, या नावाची जादू कालही होती, आजही असा, उद्या असतलीच. तीच जादू या शेवटच्या बॉलवर. ताकद, पॉवर हिटेड शॉट किरणचो. 8 बॉलमध्ये 12 रन्सावर किरण पोचलो. पहिल्या इनिंगचो खेळ आणि बॉलिंग मार्कवर आर्यन भोईर. भिवंडी हायवे दिवेचो खेळाडू, भिवंडी एक्सप्रेस जलदगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध. अगदी थोड्याच वयामध्ये सुद्धा ज्यांनी आपल्या नावाचो डंको वाजवलो, अनेक मोठमोठे स्पर्धा ज्यांनी गाजवले. आज लक्ष असतले या आयरन मॅनवर अर्थात आर्यन भोईरवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने रोहित असा. त्या रोहितची बॅट कधी बोलतली ही अपेक्षा त्याच्या सगळ्या चाहत्यांका आणि या अपेक्षांची पूर्तता सुद्धा नक्की होतली. 2 ओव्हरीमध्ये 7 ची सरासरी. प्रोजेक्टेड जरी 42 असला तरी 60-70 बघूक आवडतले. आर्यन भोईरचा पहिलो बॉल मिडॉनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि रोहित खरात मोठं पराक्रम न करता वैयक्तिक 2 रन्सावर 5 बॉलचा सामना केल्यानंतर माघारी परतलो पहिल्या विकेटच्या रूपात. आर्यन भोईर पहिल्याच बॉलवर आर्यनने काय सुंदर चेंडू टाकलो. ॲक्शन रिप्ले सुद्धा बघितलो आपण tenniscricket.in वर. गौरव परत एकदा ॲक्शन रिप्ले बघूक आवडतलो कारण आर्यनची गोलंदाजी ना एका जगप्रसिद्ध खेळाडूची आठवण करून देणारी. बघूया हे ॲक्शन रिप्ले. खोलवा टप्प्याचा चेंडू अपस्टंपच्या बरोच बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न होतो. निराशा चेहऱ्यावर अगदी स्पष्ट आणि एक साधो सोपो झेल. आर्यन भोईरचे ॲक्शन शेवटच्या झेपेत इल्यानंतर तुमका आठवतलो झुलू. या नाव कोणाचा असा? दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुझनरचा. खूप सुंदर बॉलिंग ॲक्शन होती लान्स क्लुझनरची. इडन गार्डनवर त्यांनी पदार्पण केला. पहिल्या इनिंगमध्ये अझरुद्दीनने त्याला एका ओव्हरीत 5 चौकार सलग मारले, पण दुसऱ्या इनिंगमध्ये लान्स क्लुझनरने भारताची अख्खी बॅटिंग लाईनअप कापून काढली. पण तरीसुद्धा तो लान्स क्लुझनर आठवता कशाक? ॲनल डोनाल्ड आणि तो जगप्रसिद्ध रनआउट वर्ल्ड कपमधलो. त्याच लान्स क्लुझनरची आठवण करून देणारी गोलंदाजीची शैली. बॉलिंग मार्कवर आर्यन भोईरकडसून पहिल्याच बॉलवर विकेट. स्थिरावली धावसंख्या 14 रन्सावर. नवीन फलंदाज ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या टीमची जबाबदारी घेऊन पनवेलचं चैतन्य पाटील. आपल्या नावातला चैतन्य त्याका मैदानावर दाखवचा लागतला. चैतन्य या नावाचा अर्थ होता स्पिरिट, आणि त्या स्पिरिट आपल्या नावासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या टीमच्या अस्मितेसाठी दाखवणं गरजेचं असा चैतन्यकडसून. पहिलो बॉल चैतन्यसाठी.
आर्यन भोईरचो थोड्या कमी गतीचो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास जोपर्यंत जाता केतन म्हात्रे चेंडू अडवता मिळालो फक्त एक सिंगल. एकेका धावेसाठी संघर्ष प्रयत्न मैदानावर चालू असा. कोण जिंकतलो फायनल. संकट इल्याशिवाय डोळे उघडणार नाही. संकट इल्याशिवाय डोळे उघडणार नाही आणि डोळे झाकले म्हणून संकट निघून जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवची लागतले. डोळे सतत उघडे ठेवचे लागतले कारण कधी तुमच्या समोर संकट उभ्या रावतला या काळाचा सुद्धा नाही. रन झाले 15. 2 बॉल या तिसऱ्या ओव्हरीचे. स्ट्रायकर एंडवर किरण. 8 बॉलमध्ये 15 रन. सीतेची मिळकत. 1 चौकार आणि 1 षटकार. विकेट किपर केतन. प्रयत्न तर सुंदर. सेलिब्रेशन थोडासा हाफ हार्टेड असा. पंचांकडे अपील सध्या तरी नकारार्थी. मान अंपायरची. 1 रन या बॉलवर पूर्ण झालेलो आणि 1 धावेनिशी किरणच्या खाती त्याचो वैयक्तिक स्कोर. बॉल तर डॉट असा पण काय काय घडला मैदानावर. चर्चा झाली. अपील झाला. रन्साचो प्रयत्न झालो. रन्साचो प्रयत्न नाकारलो गेलो. डॉट बॉल रवलो. स्थिरावलेली धावसंख्या अजूनही त्याच 15 रन्सावर. प्रोजेक्टेड स्कोर आता हळूहळू खाली येता पण त्याका अचानक उभारी घेऊची लागतली. 15 यो धावफलक. आर्यन 3 बॉल 1 विकेट 1 रन्स फक्त त्यांनी खर्च केलो. किरण स्ट्रायकर एंडवर. कव्हर ड्राईव्ह डीपेक्षा कव्हरच्या दिशेन. 1 सिंगल तर नक्की असा. दुसऱ्याचो प्रयत्न चप्पळ वेगान सोडला. क्रीज पोचले. स्ट्रायकर न स्ट्रायकर एंडच्या दिशेन. दोनही बॅटर आपल्या क्रीजमध्ये अगदी सुरक्षित. 2 रन्सांनीशी बदललेलो धावफलक. 17 घेऊची लागतली एक मोठी भरारी. गरज असा मोठ्या फटक्यांची मोठ्या आतषबाजीची कारण संघ असा अडचणीत. रन झाले 17. 1 विकेट. 16 बॉलचो खेळ आतापर्यंत समाप्त झालो. तिसऱ्या ओव्हरीचो 5वो बॉल. आर्यन भोईर ज्यांनी खर्च केले फक्त आणि फक्त 3. इन मीन 3. चल चल पुढे आणि 3 वडे या ओव्हरीतले. 4 बॉल सरले. 5वो बॉल किरणसाठी. स्विच करण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. विकेटकीपर केतन म्हात्रे. या इनिंग मधले सगळ्यात जास्त बॉल जर कोणाच्या बाजून गेले तर ते केतनच्या दिशेने. पहिल्या ओव्हरीमध्ये 3 डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरीमध्ये 3 डॉट बॉल. या ओव्हरीमध्ये 2 डॉट बॉल 1 विकेट. म्हणजे कळताला तुमका गोलंदाजी काय जबरदस्त धारदार अचूक टप्प्याची. शेवटच्या बॉलवर दिलेलो सन्मान. टेनिस क्रिकेटमध्ये बॉलरला सन्मान देणारे बॅटर थोडेसे कमी झाले कारण एक सुंदर वाक्य असा आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता असता. पण तो आदर दिलो या शेवटच्या बॉलवर. किरण पवारने स्ट्राईक राखली आपल्याकडे. खेळ सरलो निम्म्या बॉलचो निम्म्या ओव्हरीचो आणि रन झाले 18. आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर स्कोर 18 for 1. द अवधूत स्पोर्ट टीम आफ्टर विनिंग द टॉस बॅटिंग फर्स्ट अगेन्स्ट दाडसकळ गोवा. एका बाजून गोमंतक भूमीचो संघ दाडसकळ गोवा एक व्यावसायिक संघ. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या अवधूत तळगावकरांच्या मालकीचो अवधूत स्पोर्ट कणकवली संघ. 2 तगड्या प्रतिस्पर्धांमध्ये भिडंत मैदानावर. ड्रोन कॅमेऱ्याचो व्ह्यू थोड्याच वेळात तुमका भेटीसाठी येतलो पण तत्पूर्वी मैदानावर कोणाचो ड्रोन उडतलो आणि कोणाची पाणबुडी पाण्याच्या खाली जातली ही प्रतीक्षा आता खेळाडूंका प्रेक्षकांका रसिक प्रेक्षकांका. ही स्पर्धा असा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची. बरीच वैशिष्ट्य या स्पर्धेची. सुपर 9 ज्या सुपर 9ची बोनी केली कोणी. मोठमोठे खेळाडू इले पण सुपर 9 पहिलो मारलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या होडावड्या गावच्या बबल नायकान. आणि त्यानंतर कालच्या दिवसात सुद्धा एक सुपर 9 आपण बघितलो. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत फक्त 2 सुपर 9 आणि त्यामुळे आज सुद्धा प्रतीक्षा असतली या 9व्याची सुपर 9ची. आर्यन भोईरने खर्च केले या ओव्हरीत फक्त 4 रन मिळवली 1 सफलता. निम्म्या बॉलचो खेळ सरलो आणि आता गिअर चेंज करण्याच्या इराद्याने ही जोडी असतली. संस्कार ध्यानी या खेळाडून काल सुपर 9 आपल्या नावे केलो. आज ह्यो पराक्रम कोण करतलो. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर राकेश कहर. एक मॅन ऑफ द मॅच त्यांनी सुद्धा मिळवलो या स्पर्धेत. लेफ्ट हँड राऊंड विकेट. बॅट चिकड केतन चेंडूच्या खाली आणि परत एकदा सुरुवात त्यांनी केली विकेटनिशी. विकेट मिळवली खूपच मोठी.
किरण पवार सारखो एक नामांकित खेळाडू 13 बॉलमध्ये 15 धावा करून दुसऱ्या विकेटचा पतन सांघिक 18 रन्सावर 18 for 2. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात झाली विकेटने. पंखात उडण्याची जिद्द आणि स्वतःवर जर विश्वास असलो ना तर तुमच्या पायात कोणी येऊन किती दगड बांधाने आकाश भरारी घेण्यापासून तुमका कोणीही रोखू शकणार नाही. आणि ही आकाश भरारी घेऊची लागतली. बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठे फटके खेळायचे लागतले, सन्मानजनक धावसंख्या उभारूची लागतली. 19 बॉल सरले, रन झाले फक्त 18. इनिंगचे शेवटचे 17 बॉल बाकी असताना संघाचो तारणहार खेळाडू अक्षय पवार जेका समाविष्ट केला गेला आजच्या प्लेइंग 11च्या स्क्वॉडमध्ये. जबाबदारी मोठी असा पण जबाबदारी पार पाडण्याची क्षमता सुद्धा असा. कोकणातल्या दशावतारातलं एक सुंदर वाक्य, जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता आणि घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखं शहाणपणा नसता. ही जबाबदारी अक्षय पार पाडित की नाही येणारो काळ सांगतलो. पण राकेश कहर नावाप्रमाणेच योग कहर असा प्रतिस्पर्धी टीमसाठी. कालच्या दिवसातलो एक मॅन ऑफ द मॅच. आज सुद्धा दमदार सुरुवात. दुसरो बॉल स्विच करण्याचा प्रयत्न कदाचित सोडून दिलो असतो सरळ खेळून तर वाईड ठरलो असतो. पण नशिबाची साथ यावेळी केतन म्हात्रेच्या बाजून, दाडसकळ गोवा टीमच्या बाजून. दोन तगडे संघ गेली अनेक वर्ष बघितलेल्या स्वप्न 23 वर्षानंतर यावर्षी खैच्या टीमचा आणि खैच्या टीम ओनरचा स्वप्न पूर्ण होतला विजेतो पदाचो चषक उंचावण्याचा. राकेश परत एकदा बॉलिंग मार्कवरसून. ओव्हरीचो तिसरो बॉल, आडवी बॅट, शॉर्ट मिड विकेट पर्यंत कसो बसो चेंडू जातलो. डीप मिड विकेट येता, फील्ड करता आणि थ्रो करता केतनच्या दिशेन मिळालो अजून एक सिंगल. एक रन्स. पत्त्याच्या खेळात एक जास्त महत्व असता. पण ज्ञानेश, क्रिकेटच्या खेळात जेव्हा आपण 6 ओव्हरीमध्ये खेळतो तेव्हा मात्र एक थोडासा कमी महत्व. या एक्क्या ऐवजी षटकारांचे एक्के तुमका वापरूचे लागतले, मोठे फटके दाखवचे लागतले. दोनही बॅटर सुद्धा त्याच एक्क्यावर वैयक्तिक एक रन्सावर. रन झाले 19 for 2. चौथ्या ओव्हरीचे 3 बॉल सरले. प्रोजेक्टेड 33 स्कोर पण गरज असा 50 पार जाण्याची. राकेश हे बॉल कट केलो पॉइंटच्या दिशेन. पॉइंट कडसून झाली थोडीशी चूक आणि या चुकीचा फायदा उठवत एकेरी धावेचा रूपांतर किमान 2 धावेमध्ये नक्की होताला. तिसऱ्याचा प्रयत्न असा झालो ओव्हरथ्रो केतनच्या मस्तकावरसून आणि त्याचा फायदा उठवत दुसऱ्या रनचा रूपांतर तिसऱ्या रनचात. फटको खूप सुंदर सजवलेलो, ताकदवान फटको होतो चैतन्यचो. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुद्धा होतो. शेवटच्या क्षणी या चेंडूवर आपली बॉडी आणण्याऐवजी ह्यो खेळाडू थोडंसं खाली बसलो आणि ह्यो बॉल जाता जाता नशीबवान रवलो की गॅस बत्ती कपडावरची घेऊन गेलो नाही. 22 डबल नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर. त्यानंतरचा ह्यो मोठो फटको मिडॉनच्या छपरावरसून लांब आणि खूपच लांब. आऊस रडता रोवाक आणि चढू रडता घोवाक या मालवणी म्हणीची आठवण करून देत चेंडू सीमा पार. RPM षटकार. आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही तर आपल्याच थाटात जगायचा ह्या जणू काय मैदानावर सांगताना अक्षय. पहिलो षटकार त्याच्या बॅटीतून. तो सुद्धा राकेश सारख्या नामांकित खेळाडू विरुद्ध. एक विकेट मिळवून दमदार सुरुवात केलेल्या राकेशवर केलेलो प्रहार आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल. बदललो धावफलक 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 29 for 2. 4 ओव्हरींची समाप्ती झाली. राकेशने या ओव्हरमध्ये खर्च केले 11 रन, 1 विकेट पहिल्याच बॉलवर पण 1 षटकार सुद्धा लक्षात राहतलो अक्षय पवारचो. यानंतर उरले शेवटचे 12 बॉल. या 12 बॉलमध्ये किमान 24-25 गरजेचे. हे प्रेक्षक गॅलरी, हे आमचे माता भगिनी, हे रसिक प्रेक्षक, या स्पर्धेचा वैशिष्ट्य असा एक पूर्ण प्रेक्षक गॅलरी आमच्या माता भगिनींसाठी राखीव ठेवली आणि पहिल्या दिवसापासून आमच्या तमाम माता भगिनींनी या प्रेक्षक गॅलरीचा आस्वाद घेतलो. या जागेवर येऊन आपल्या बंधुराजांचो खेळ त्यांनी बघितलो. धन्यवाद या सगळ्या लाडक्या बहिणींचो. हे सगळे लाडके बहिणी जर सोबत असले ना
तर काय काय करूक मिळता महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि तेच आमचे हे लाडके बहिणी असत आमच्यावर प्रेम करणारे रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले 4 ओव्हरी रन झाले 29 5व्या ओव्हरीसाठी पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांनी फक्त 6 रन्स खर्च केले ती अलीमगड भिवंडी एक्सप्रेस हिमांशु पाटील बॉलिंग मार्क पर दुसऱ्या ओव्हरीसाठी आपलं कोटो समाप्त करण्यासाठी पॅव्हलिन एंड कडसून ज्या एंडने दमदार गोलंदाजी केली हिमांशूने पूर्ण स्पर्धेमध्ये तोच त्याचं लाडको एंड टेका दिलो पॅव्हलिन एंड 5व्या ओव्हरीचं पहिलं बॉल अक्षय स्ट्रायकर एंडवर एक षटकार होतो अक्षयचो यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन एक ताकदवान फटको चेंडू बरोच काळ हवेत गॅप शोधण्यामध्ये असफल राहिलो अक्षय माघारी परतलो तिसऱ्या विकेटच्या रूपात 5 बॉलमध्ये एका षटकारानिशी 8 रन्स करून अक्षय पवारची खेळी झाली समाप्त 160 तो स्ट्राईक रेट होतो खरो पण अजून बॉल खेळणं अक्षय गरजेचा होता जेका कधीच क्षय नाही तो अक्षय पण त्याच्या खेळीचं झालो क्षय तिसऱ्या विकेटच्या रूपात आमच्या स्पर्धेची चर्चा होता महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात आणि अगदी दुबई कतार अमिराती सौदी अशा वेगवेगळ्या देशात सुद्धा थँक्यू tenniscricket.in आमच्याशी जोडले गेलेले हजारो प्रेक्षक आजच्या दिवसातली पहिलीच मॅच 6000 पेक्षा जास्त लोक एकाच वेळी बघत होते दर दिवशी ही स्पर्धा 2 लाखाच्या जवळपास प्रेक्षकांनी कायमच बघितली या सगळ्या लाखो प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत नवीन फलंदाज सुहास पवार सध्या एका विशेष फॉर्ममध्ये असा यो खेळाडू अनेक स्पर्धा गाजवल्यात गेल्याच आठवड्यात गोवा राज्याची एक दमदार स्पर्धा गाजवलेल्या या खेळाडूकडसून आज गोवा संघाच्या विरोधात अपेक्षा असतले मागच्या 3 ओव्हरीचा ज्ञानेशने दिला विश्लेषण मागच्या 3 ओव्हरीच्या प्रत्येक पहिल्या बॉलवर विकेट इली याचा अर्थ ओव्हरीचा पहिलो बॉल सध्या तरी घात वार ठरलो अवधूत स्पोर्ट कणकवलीसाठी हिमांशू पहिल्या बॉलवर विकेट पुढचा बॉल सुहाससाठी कव्हरच्या दिशेन ताकदवान फटको लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असे 2 खेळाडू या चेंडूच्या मागे दिसले कट ऑफ केलो कव्हर्सने त्यानंतर लॉंग ऑफने मिळवला नियंत्रण या बॉलवर फेकी इली केतनच्या दिशेन 2 धावेनिशी सुहासच्या इनिंगची झाली सुरुवात रन झाले 31 आता थोडासा मोठ्या फटकेबाजीवर लक्ष केंद्रित करूचा लागतला थोडासा बॉट वाकडा करूचा लागतला कारण घी जेव्हा सरळ बोटान येणार नाही तेव्हा बॉट वाकडा करूचा ह्या आमका आमच्या आजा पंजांनी शिकलेला असा पूर्वजांनी शिकलेला असा ताच करूचा असा सुहासो फटको आडवी बॅटर केली कव्हरच्या दिशेन फिल्डरच्या कपडा बरसून रागान टाकलेलो यो बॉल होतो हिमांशूचो पण रागान टाकलेल्या बॉलवर केली कमाल मालवणी संघाचा तर रागान केला रायता आणि दुश्मना गावला आयता सुहासो यो पहिलो सिक्सर बदललो धाव फलक 37 रनसार मॅच चालू झाली भावा डगआउट मधून इलेलो आवाज ही सुहासची छबी बघा स्क्रीनवर सुहासच्या बॅट मधून अजून एक फटको मिडॉनच्या मस्तकावरसून इतक्या लांब वरसून आपला केळा कशाक आणला हे त्याका माहिती असा नाहीतर जाताना प्रेक्षक म्हणतले येळाक नाही खेळाक आणि होयो कित्या म्हाळाक पण मैदानावर घातलो म्हाळ सुहास पवारने प्रतिस्पर्धी संघाचो ह्यो सलग दुसरो RPM षटकार सलग दुसरो सिक्सर काय खाऊन इलो हा सुहास नावाप्रमाणेच ज्याचा हास्य असता सुंदर ता नाव म्हणजे सुहास त्या नावाचा अर्थ मैदानावर सिद्ध करताना सुहास पवार 43 सलग 2 सिक्सर अजून एक वाईड इच बॉल ऑफस्टंपच्या बरोच बाहेर दुरुस्ती केली हिमांशूने ज्यावेळी तुम्ही विकेटसाठी बॉल टाकतलात मधल्या यष्टीवर बॉल टाकतलात मोठे फटके नक्की बसतले कारण सध्याच्या घडी एक बॅटरच्या हातात असणारे हे बॅट असत हे ताकदवान वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड बॅट आणि त्यामुळेच कनेक्शन जर झाला तर षटकार बघू गावतले केतनने जणू काय ह्याच सांगितला हिमांशूक त्यानंतर झाली दुरुस्ती एक डॉट बॉल 5व्या ओव्हरीचो शेवटचा बॉल घेऊन हिमांशू सुहास पवारसाठी 43 सांघिक रनसावर
लेफ्ट हँड राऊंड द विकेट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मस्तका बरसून सभेत गावलो तिडो आणि जेवणात गावलो किडो. जणू काही समोरच्या टीमसाठी किड्यासारखं गावलेलो असा सुहास पवार आणि यो किडो डसलेलो सुद्धा असा कोकणातल्या पोळ्यातल्या मधमाशांसारखो. डंख झालो, वेदना तर होतले, कारण हे वेदना असत 3 षटकारांचे एकाच ओव्हरीमधले. हे नाव असा सुहास पवारचा. कल्याणच्या या खेळाडून मैदानावर येऊन कल्याण केला आपल्या टीमचा. 5 ओव्हरीचा खेळ सरलो आणि रन झाले 49. या ओव्हरमध्ये 3 सिक्सर बघा सुहास पवारचे. tenniscricket.in वर पहिलो बॉल लॉंग ऑफच्या दिशेन कव्हरच्या वरसून गेलेलो सिक्सर होतो यो पहिलो सुहास पवारचो. त्यानंतर हिमांशूचो खोलवर टप्प्याचो चेंडू, आडवी बॅट, मिडॉनच्या मस्तकावरसून दस्तक आणि त्यानंतरचो यो तिसरो सिक्सर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. काय जबरदस्त बॅटिंग सुहासने केली. जी अपेक्षा होती सुहास करसून ती अपेक्षा त्यांनी सार्थ ठरवली. 5 ओव्हरी सरले, सन्मानजनक धावसंख्या, करंट रन रेट 9.80. 49. शेवटच्या ओव्हरीचा पहिलो बॉल मिडॉनच्या दिशेने एक सिंगल असा. सिंगल वरच समाधान मानतले, कारण मॅच सुरू झाली भावा. यो शब्द सुहासच्या कानात पडल्यानंतर मॅच नुसती सुरू ठेवूक नाही सुहासने, ते का चालाक शिकवल्यान, धावाक शिकवल्यान, वायू वेग त्यांनी घेऊन दिलो. अर्धशतक पूर्ण झाला. वाजणारे टाळीये अवधूतफोट कणकवली संघाच्या सांघिक अर्धशतकासाठी. साहिल लोंगले बॉलिंग मार्कवर. कर्जतचा यो खेळाडू असा, ISPL खेळलेली असा, एक मॅन ऑफ द मॅच रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या 23व्या पर्वात त्याच्या नावावर असा तोच साहिल. कव्हरच्या दिशेन 1 रन तर नक्की असा. दुसऱ्यासाठी प्रयत्न असतलो, स्ट्राईक सुहासकडे येणं गरजेचं असा आणि ती स्ट्राईक मिळवली सुहासने. 2 रन सुद्धा. टाळ्यांचो गजर सुहास पवारच्या रनिंग बिटवीन द विकेटसाठी. सुहासला माहिती असा षटकार तर गरजेचे असत, पण त्याचबरोबर सिंगल डबल सुद्धा अपेक्षित असत. कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा ही जशी म्हण, म्हणजे डाळ भाताबरोबर लोणचा सुद्धा गरजेचा. अगदी तसाच असा क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकाराबरोबर सिंगल सुद्धा महत्वाचो. दुसरो बॉल या ओव्हरीचो. 8 बॉलमध्ये 11 रन साहिलचे. विकेटची पाठी अजूनही कोरी. रन झाले 52. 52. इनिंगचे शेवटचे 4 बॉल बाकी. सुहास 22 रनचावर. ऑफस्टंपच्या दिशेने बरोच बाहेर जाणारो चेंडू. परत एकदा वायडी शॉर्करवर लक्ष केंद्रित केला. डॉट बॉल मैदानावरच्या पंचांचा इशारो आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे केली गेली विचारणा. रेफरल घेतलो गेलो. तुम्ही बघतात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित RPM 2026 23व्या पर्व. पहिल्या 15 पर्वामध्ये दिवसाची ही स्पर्धा आणि मागच्या 8 पर्वामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी स्पर्धा ठरली. या वर्षीचा पहिला बक्षीस 6,66,666. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचो इलो इशारो. रिव्ह्यू मात्र आता संपले. आता तुमच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नाही असत, ही गोष्ट लक्षात ठेवा. रन झाले 52. 52. कोलवा टप्प्याचा चेंडू, बॅट पॅड आणि स्टंप्सच्या मधल्या गॅपमधून बॉल गेलो. केतन म्हात्रेचा प्रयत्न डिरेक्ट हिटसाठी असफल रवलो. 2 रन गेले. केतनचो यो थ्रो गरजेचो होतो की नाही येणारो काळ सांगतलो. बाईच्या रूपात मिळालेले हे 2 रन आधीच कर्जबाजारी आणि तेतूर उचनो मागणारो शेजारी. 2 रन्स बदललेलो धावफलक 54 रनचावर. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. या ओव्हरथ्रोमुळे सुहासला स्ट्राईक मिळाली. या संधीचा सोना सुहास करतलो की नाही, या संधीचा सोना रोडियम प्लॅटिनम करण्यासाठी सुहास पवार सज्ज असा स्ट्रायकर येणार. मिळालेली संधी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण डिरेक्ट हिट गरजेची होती, पण संयम दाखवलो साहिल लोंगलेन. कारण साहिलला माहिती आहे डिरेक्ट हिट जर नाही झाली तर परत सुहास येतलो स्ट्रायकर एंडवर. आणि त्यांनी मारलेले या इनिंगचे 3 सिक्सर या षटकारांची गूंज खूप लांबपर्यंत ऐकाक जातली. इनिंगची समाप्ती करणारो, भैरवी घालणारो, सांगता करणारो शेवटचा बॉल. या बॉलवर कोण लावतलो आकीत षटकाराचा? चैतन्य. स्ट्रायकर यांच्या दिशेने अपस्टंपच्या दिशेने बरोच बाहेर, खूपच बाहेर पडलो सुहासने आपल्याकडे स्ट्राईक मिळवण्यासाठी. क्रीज तर सोडला, पण दुसऱ्या बाजून चैतन्यने नकार दिलो क्रीज सोडण्यासाठी. या बॉलवर काय काय झाला निर्णय येतलो पंचांचो.
विकेटच्या बाहेर बॉल पडलो की नाही या बघण्यासाठी, वाईट बॉल चेक करण्यासाठी हे रिव्ह्यू असा तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. त्यापूर्वीचा धावफलक असा 55. एक फायटिंग टोटल तर उभी राहिली. पहिलो सेमीफिनाले, पहिली बॅटिंग करून AK स्पोर्ट वरवडेचे 47 रन मॅच जिंकण्यासाठी पुरेसे ठरले. तिसऱ्या पंचांचो डिसिजन वाईड बॉल. ॲक्शन रिप्ले सुद्धा बघा tenniscricket.in वर. सुंदर कॅमेरा वर्क, नितळ प्रक्षेपण. 21 लाख सबस्क्रायबर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली, भारतातली, जगातली टेनिस क्रिकेटची ही पहिली वेबसाईट tenniscricket.in. रन झाले 56. 56. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मिड ऑनच्या रिशन फटको सुंदर. फिल्डर चेंडूच्या खाली आणि या शेवटच्या बॉलवर विकेटचा झाला पतन. या बॉलवर रन्स गरजेचं होतं, कारण इनिंगच्या शेवटच्या बॉलवरचो रन्स मॅच डिसाइडेड असता. पण त्या बॉलसाठी मयूरचो चैतन्यचो प्रयत्न फसलो. वैयक्तिक 5 रन्सावर आणि सांघिक 56 रन्सावर चैतन्य बाद झालो 5व्या विकेटसाठी. इनिंगचो खेळ झालो समाप्त. उशीर राहिलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरं सेमीफिनाले. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाने जिंकलो टॉस, घेतली बॅटिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये सुहास पवारचे एकाच ओव्हरीतले 3 षटकार, 22 रन्स जमवले त्यांनी. त्याच्यात एका साथ दिली किरण पवारने 13 बॉलमध्ये 15 रन्स आणि त्यासोबतच अक्षय पवार एका षटकारानिशी 8 रन. ह्यो बघा ड्रोन निसर्गरम्य मैदान. ज्याप्रमाणे सोन्याच्या पेढीमध्ये गेल्यानंतर कोंदणात ठेवलेलो हिरो जसो चमकत असता तसा चमकणारा या मैदान, या हिऱ्यासारख्या मैदान, ही हिरवळ, ह्या ग्रीन पार्क मैदान, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान आणि शान असणारा या मैदान. ही स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026. सुंदर ड्रोन व्ह्यू. मैदानाच्या चारी बाजून प्रेक्षकांसाठी बैठकीची व्यवस्था. तब्बल 8 प्रेक्षक गॅलरी. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावची ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा या 23व्या पर्वात पहिलो सेमीफिनाले समाप्त. काय सुंदर व्ह्यू असा. या अवकाशामधून आपली पृथ्वी कशी दिसता प्रश्न राकेश सरांका विचारल्यानंतर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ह्या उत्तर त्यांनी दिलेला आपले पंतप्रधान इंदिरा गांधी यांका. अगदी ता उत्तर का होता त्याचा तुमका उत्तर मिळताला आज या भूमीवर. अगदी सुंदर दिसणारी ही आमची भारत भूमी, ही महाराष्ट्राची भूमी, सिंधुदुर्गची भूमी आणि देवगड तालुक्यातली ही मिठबावची भूमी. ग्रीन पार्क मैदान मिठबावच्या या सुंदर आलिशान रंगमंचावर चालू असलेले थरार रणसंग्राम. रणसंग्राम RPM ट्रॉफी 2026. 57 धावा पहिल्या इनिंगमध्ये आणि विजयाचा लक्ष्य टार्गेट 57चा. पहिली बॅटिंग 56 धावांवर समाप्त आणि या 57 धावांचो पाठलाग होतलो की नाही. फायनलमध्ये AK स्पोर्ट वरवडे संघासमोर खैचो संघ आपला आव्हान निर्माण करता या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातले अनेक मानांकित स्पर्धा ज्यांनी कव्हर केले, खास करून मीरा भाईंदरच्या स्पर्धेबरोबरच सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा जो आवाज ऐकूया मायक्रोफोनवर मनीष पाटील आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड मंजूळ आणि धारदार आवाज पुढच्या इनिंगसाठी अमोल जमदाडे. हॅलो हॅलो. मायबास क्रीडा रसिकांना एक विनंती आहे. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. काही पुरुष मंडळी त्या गॅलरीमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती असणार, कृपया खास गॅलरी आपण महिलांसाठी ठेवलेली आहे, महिलांना प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी द्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांना आणि एक सूचना आहे. आम्ही जी सुपर 9 ठेवलेला आहे त्या सुपर 9च्या समोर कृपया कोणी उभं राहू नका, जेणेकरून कोणताही वादविवाद होता नये याची नोंद घ्या. पुन्हा एकदा आम्ही वारंवार सूचना करतो, मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती गॅलरी खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद
बादल चौधरी सर धन्यवाद. अमोल जमदाडे सर. आणि आता उपांत्य फेरीच्या दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनीष पाटील मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या डावात बनवलेल्या आहेत धावा 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. रोहित खरातच्या 2 धावा, किरण पवारचा तो सुरुवातीचा खेळ फायद्याचा राहिला ज्यांनी 13 चेंडूत 15 बनवले. त्यानंतर चैतन्य पाटील यांच्या वतीने 4 धावा, अक्षय पवार यांनी एक षटकार खेचून तो डाव सुरू ठेवला, 8 धावा करून ते बाद झाले. त्यानंतर सुहास पवारचे 3 षटकार USB राहिले पहिल्या डावाचे ज्यांनी 10 चेंडूत 24 बनवल्या. 56 धावा पहिल्या 6 षटकांमध्ये टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाच्या वतीने बनवल्या गेल्या. आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच 57 धावांचं. तर चला 2 फलंदाज पोहोचलेले आहेत केतन म्हात्रे आणि केतनच्या सोबतीनं राकेश कहर हे 2 फलंदाज सुरुवातीला त्यांना पाहायला मिळतील. पहिल्या डावात दोन्ही संघांच्या वतीनं तो आत्मविश्वासाचा, तो संघर्षाचा, तो प्रतिष्ठेचा आणि या स्पर्धेत अस्तित्व टिकवण्याचा खेळ पाहायला मिळाला. पण आता पहिला डाव संपलाय. नाण्याची एक बाजू आपण पडताळलेली आहे आणि त्या नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. आणि या सामन्यामध्ये तशीच मजा मिळेल जशी मजा पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत तुम्हाला मिळाली होती. पहिला सामना हा शेवटच्या बॉलपर्यंत प्रेक्षकांनी एन्जॉय केला आणि आता हा सामना सुद्धा तसाच घडेल अशी अपेक्षा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. विकी, थोडी चर्चा चालू आहे पण पाहूया त्या चर्चेनंतर नाव कोणाचं पुढे येते. 2 फलंदाज तर पोहोचलेले आहेत. बाईक सम्राट, पूर्ण भारतामध्ये ज्यांच्या नावावर सर्वात जास्त बाईक जिंकण्याचा मान आहे असे केतन म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला राकेश कहर ज्यांची गोलंदाजी पहिल्या डावात आपण पाहिली आणि ते उत्तम दर्जाचे स्ट्रायकर बॅटर सुद्धा आहेत. ते नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे पहिलं षटक महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं षटक विकी कलमे यांच्या हातात सोपवलेलं आहे. कॅप्टन ऋतांशू पाटील, अनुभव प्रत्येक खेळाडूकडे आहे आणि तो अनुभव झोकत असताना आपल्या संघाचा खेळ कसा चांगला होईल त्यासाठी आपलं पर्सनल कॉन्ट्रीब्युशन चांगलं झालं पाहिजे आणि ते कोणाचं होते ते पाहूया. चला पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये. औचित्य आहे रामेश्वर प्रतिष्ठानची उपांत्य फेरीची दुसरी लढत आणि या दुसऱ्या लढतीतला दुसरा डाव. पहिलं षटक विकी चनावर पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर साइडला केतन. सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं झालेली आहे. केतन पासून चेंडूला दूर ठेवण्याचा मानस विकी कलमे यांचा होता आणि त्यामध्ये ते अपयशी ठरले. सुरुवात या षटकाची वाईट बॉलने. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 9 ते 10 धावा बनल्या पाहिजे. जर आपण आस्किंग रन रेटचा विचार केला तर 57चा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये किमान 9 धावा तर आल्याच पाहिजे आणि त्यातल्या त्यात पॉवर प्लेचा फायदा उचलला गेला पाहिजे कारण उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये स्कोर चेस झाला नाही. पुढचा बॉल विकी. पुन्हा एकदा ती स्ट्रॅटेजी पण वर्कआउट होत नाहीये. आपल्या योजनेवर ते अटळ राहिलेले आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप तो अटॅक त्यांनी सुरू ठेवलेला आहे पण पहिल्या 2 बॉलवर त्यांना काय तितकं जमलं नाहीये. 2 एक्स्ट्रा रन आणि स्कोर कार्ड सुरू झालाय धाडसकळ गोवा या संघाचा. केतन यांनी काय तितका प्रयत्न नाही केला. त्यांना माहिती आहे बॉलची रीच काय आहे, बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा अँगल किती आहे. त्याचमुळे तितका प्रयत्न नव्हता स्ट्रोक ॲडजस्ट करण्याचा. सुरुवात थोडीशी अडखळली आहे गोलंदाज विकी कलमेची. पुढचा बॉल हो शॉर्ट ऑफ लेन, बॅटची आउटसाइड एज बॉल. शॉर्ट थर्ड मॅनला थ्रो थोडासा कॅज्युअल होता. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का हा संभ्रम होता कारण एक चुकीचं पाऊल आणि मग ती निराशा. सामना संपल्यानंतर पश्चाताप करायचा नसेल तर आता सामना चालू आहे, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंचे ते प्रयत्न दिसत आहेत सुद्धा कारण एक फायटिंग टोटल आहे. टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाच्या फलंदाजांनी ज्यामध्ये सुहास पवारचा सिंहाचा वाटा राहिला ज्यांनी हा स्कोर बनवण्यासाठी 3 षटकार खेचले. अक्षय पवारचा 1 षटकार. एकूण 4 षटकार पहिल्या डावात पाहायला मिळाले आणि म्हणूनच संध्याकाळच्या सत्रात फ्लड लाईटमध्ये या ग्रीन पार्क स्टेडियमवर षटकार खेचणं वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि ते जमून घेतलंय त्या दोन्ही फलंदाजांनी. त्याचमुळे आता थोडंसं दडपण तर वाढलंय पण केतन म्हात्रे यांच्यासाठी काही ही नवीन गोष्ट नाही आहे. धाडसकळ गोवासाठी ही नवीन गोष्ट नाही आहे. कित्येक वेळा अशा प्रॉब्लेमला त्यांनी फेस केलंय आणि या प्रॉब्लेममधून आपल्या संघाला बाहेर काढलंय. थोडी चर्चा होते राकेश आणि केतनच्या दरम्यान. राकेश पहिल्यांदा स्ट्रायकर सेटला पोहोचले. धावसंख्या धाडसकळ गोवा या संघाची झाली बिनबाद 3 धावा जिंकण्यासाठी 57चं लक्ष्य त्यापैकी 3 पूर्ण केलेत.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अपील तर झाली, लाऊड अपील होती, पंचांना त्यामध्ये कुठलाच इंटरेस्ट नाहीये. मिळते ती एक धाव. थ्रो स्ट्रायकर सेंडला लेग बायची एक धाव मिळते. एक धाव वडेल, धावसंख्या पोहोचते 4. मी विनंती करतोय, मुख्य मंचाच्या उजवीकडे सुपर 9च्या फ्लेगच्या समोर आपण उभे आहात. कृपया प्रेक्षक स्टँडमध्ये बसून घ्या. प्रेक्षक स्टँडमध्ये बसण्याची मुबलक व्यवस्था आहे आणि महिला कक्षामध्ये फक्त महिलांनी बसायचं आहे. मी नम्र निवेदन आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना करतोय, फक्त एक स्टँड जो आहे तो महिलांसाठी, बाकी 7 स्टँड आपण कुठेही बसू शकता. हे नम्र निवेदन आम्ही सर्व आमच्या पुरुष प्रेक्षकांशी करत आहोत. म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेलच ही तर मला खात्री आहे. आपण कृपया 7 स्टँड आहेत, आपण कुठेही बसू शकता. महिलांसाठी फक्त तोच कक्ष राखीव आहे. पुढचा बॉल विकी कलमे ओव्हर द विकेट. केतनसाठी ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, वाईड ऑफ मिड ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. एकदा वाढते. या षटकात बऱ्यापैकी गोलंदाजाचाच दबदबा पाहायला मिळाला, कारण पहिले 2 बॉल जरी विकीच्या पक्षात नव्हते पण त्यानंतर लक्षपूर्वक गोलंदाजी यांच्या वतीने पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि खर्च झालेत या षटकात 5 धावा, त्यांच्या खात्यातल्या 4. दर्शक गोवा 5 झाले जिंकण्यासाठी. 57चं लक्ष ठेवताना पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांवर डॉमिनन्स फलंदाजांचा पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण गोलंदाजी इतक्या वरच्या दर्जाची होते की बॅकलिफचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. बॅटस्विंग चांगले आहे पण एरियल स्ट्रोक आतापर्यंत या षटकात पाहायला मिळालेले आहेत. कौतुक होते गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत या 2 बलाढ्य प्रतिभावंत आणि दर्जेदार फलंदाजांना रोखण्याचं काम विकी यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे. धावसंख्या धाडसकल गोवा 6, जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज. बॉल शिल्लक 31 चेंडू 51 धावा. सुरुवात चांगली झाली, वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि गोलंदाज विकी यांची सुरुवात उत्तम राहिली अवधूत स्पोर्ट्ससाठी. शॉर्ट ऑफ लाईन जागा मिळाली आणि बॉलला स्लॅश करताना पाठवलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. सुरू झालाय हा दुसरा डाव. केतनच्या वतीनं दे दणादन चौकार.
अवस्था बिकट आहेत. अशा वेळेला तिकट गोलंदाजी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पहिलं पाऊल फिरोजने योग्य राखलं. पहिल्याच बॉलवर त्यांनी जवळपास राकेशला बाद करण्यासाठी डाव टाकला होता, पण ते बचावलेले आहेत. सुरुवात चांगली राहिली या दुसऱ्या षटकाची. अवधूत स्फोट कणकवली करून डॉट बॉल. ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग बाय राकेश कहर. स्वीपर कव्हर क्लिअर, चौकार, 4 धावा. फुल लेन बॉल. पुन्हा एकदा ची चूक झाली, कारण जेव्हा आपण यॉर्कर लेनसाठी जातो अशा वेळेला जेव्हा टप्पा चुकतो तो फलंदाजाच्या पक्षात जातो आणि त्यामुळे अगदी ऑफ स्टंपवर हा बॉल ठेवला होता. बॅट्सविंग चांगली, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला त्यांनी टार्गेट केलं. पाहिलं होतं की डीपमध्ये कोणीच नाही आहे आणि हा अभ्यासपूर्ण फटका सजवलेला आहे. राकेश कहर यांनी 4 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीने 20 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 37 धावांची. 28 चेंडू 37 धावा. आव्हान सोपं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. फिरोज हा देखील अनुभवी गोलंदाज असल्यामुळे त्यांच्याकडे अजूनही वेगवेगळे पर्याय आहेत आणि कोणीच समोर येत असेल तुम्हाला स्वतःहून ती जबाबदारी घ्यावी लागते. बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला. ऋतांशू स्वतः बॉलवर पोहोचतील तोपर्यंत मिळते ती 1 धाव. स्ट्राईक झाली, रोटेट स्ट्राईकवर एडला पोहोचते आता केतन म्हात्रे. केतनने 4 चेंडूत 12 धावांचा खेळ दिलेला आहे धाडसकर गोवा या संघाला. या अगोदर आपण ड्रोन व्ह्यू पाहिला ग्रीन पार्क स्टेडियमचा. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे स्टेडियम. 8 स्टँड तुम्हाला प्रेक्षकांनी खचाखच भरलेले पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात बाउंड्री लूपच्या पलीकडे सुद्धा प्रेक्षक उभे आहेत. प्रेक्षकांनी ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे असं समजत आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिला आणि tenniscricket.in वर सुद्धा सातत्यानं प्रेक्षकांची संख्या वाढते, कारण एक चांगलं क्वालिटी क्रिकेट त्यांना लाईव्ह पाहायला मिळते विथ प्रॉपर अपडेट्स. धावसंख्या 21. राकेशचा खेळ आतापर्यंत 6 धावांचा राहिलाय. 7 त्यांनी केतनची चांगली दिले आणि पुन्हा एकदा केतनला चेंडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ह्याही गोलंदाजाचा पाहायला मिळते, म्हणजे फिरोजचा. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 21. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी चांगला खेळ केतनचा. स्ट्राईक रेट चांगला मेंटेन केलेला. पॉवर प्लेमध्ये जसा खेळ हवा आहे त्याच्याकडून तसा खेळ धाडसकर गोवा या संघाला मिळतोय सुद्धा. ओव्हर द विकेट फिरोज. फुलटॉस. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम म्हणून प्रतिस्पर्धी संघाला उठलाय घाम. लॉंग ऑन क्लिअर, षटकार. जबरदस्त फलंदाजी केतनची पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ऑन ग्राउंड परफॉर्मन्स टॉप लेवलचा आहे. या अगोदर 1 चौकार 1 षटकार या षटकात. फुलटॉस रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल धीम्या गतीनं पॉइंटला पोहोचेल. 30 सेकंडच्या पलीकडे अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. थोडीशी निराशा आहे कारण फुलटॉस बॉल गमावलेला आहे केतन म्हात्रेने. तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेट घडेल असं नाहीये, पण गोलंदाज सुद्धा तितक्याच अनुभवाचा आहे. त्यामुळे त्यांनी देखील थोडासा वेग कमी केला चेंडूचा आणि म्हणूनच हा फुलटॉस तितका फायद्याचा ठरला नाही. धावसंख्या 29 झाले. आताच काहीतरी विचार करावा लागेल. अजून 4 षटकाचा खेळ बाकी आहे. बॉलिंग युनिट चांगलं आहे. खरं तर अवधूत स्पोर्ट्स कणकवलीकडे त्या प्रत्येक गोलंदाजाला जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी पुढचा बॉल बॅटचा फेस क्लोज केला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पुढील बॉलवर सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल, पण राकेशची तयारी नाही आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपला पूर्णपणे. पहिल्या 2 षटकांवर दबदबा फलंदाजांचा, केतन आणि राकेशचा. धाडसकर गोवा 30, जिंकण्यासाठी 24 चेंडू 27. 24 बॉल 27. हॅलो हॅलो हॅलो. आमची ज्याने ह्या वर्षी जर्सी बनवली, मयूर स्पोर्ट्सचे सर्वा सन्माननीय राजू भालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करणार आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर सुरजित ढवण हे आमचे ड्रोन ऑपरेटर आहे. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आणि बिग स्क्रीनवर आपण ह्या मैदानाचं जे विहंगम दृश्य पाहतायत ते सुरजित ढवण या आमच्या ड्रोन ऑपरेटर यांनी टिपलेलं आहे आणि प्रेक्षकांचा हा जनसागर तुम्हाला पाहायला मिळतोय.
8 स्टँड खचाखच भरलेले आहे. ऑनलाईन जितका चांगला प्रतिसाद tenniscricket.in वर आहे, ऑफलाईन तितकाच प्रतिसाद या मिठभाऊ नगरीमध्ये आहे. म्हणजे दरवर्षीची परंपरा प्रेक्षकांनी जोपासलेली आहे की या शेवटच्या दिवसाला आपल्या परिसरात एक क्रिकेटचा महोत्सव आहे, आपण त्यांना साक्षीदार व्हायला हवं. आणि म्हणूनच लहान मोठ्या सर्व प्रेक्षकांना आपण या स्टेडियममध्ये पाहतोय, महिला भगिनींना आपण या स्टेडियममध्ये पाहतोय. भारतातील नामवंत क्रिकेटपटू या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ आपल्या आठवणीत साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक जमलेला आहे. इनामपुरी एक्सप्रेस मिस्टर अंगद पाटील गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अंगदचं व्यावसायिक क्रिकेट देखील खूप मोठं राहिलेलं आहे आणि ते मोठं क्रिकेट, ते अनुभवी क्रिकेट, तो गोलंदाजाचा दबदबा जो अंगद पाटील यांचा विभिन्न स्पर्धांमध्ये आपण पाहिलेला आहे, ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत, ती गुणवत्ता, तो दर्जा, तो दरारा अंगद पाटीलचा आज सुद्धा पाहायला मिळेल का या ग्रीन पार्क स्टेडियमवर? पाहूया एक षटक जे इकॉनॉमिकल राहील, जे खूप महत्वाचं असेल टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवलीसाठी. पण पाहूया स्ट्रायकर साईडला राकेश 7 वर खेळत आहेत. होते तिसऱ्या षटकाची सुरुवात. यावेळेस मोठ्या फटक्याची तर इच्छा होती, पण बॉल धीम्या गतीने पोहोचतोय मिड विकेटला. केतनने नकार दिला दुसऱ्या धावेसाठी, कारण आता सर्व काही सुरळीत चाललेलं असताना जर एक पाऊल चुकलं तर मग ते पाऊल चुकल्यानंतर तो पश्चाताप करण्याचा क्षण येऊ शकतो. म्हणूनच मात्र कुठलीच घाई गडबड न करता जे चाललंय ते योग्य चाललंय, कुठलाच वेगळा ट्रॅक घ्यायची इच्छा केतनची नाहीये. 23 चेंडू जिंकण्यासाठी 26ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते, अनुभव आहे, संधी आहे, त्याचमुळे या संधीचा फायदा किंवा वेळ आहे, या वेळ असल्यानंतर आपला खेळ बदलण्याची गरज आहे. वृत्तांशूला तेच वाटते. गोलंदाजांना आपलं काम करावं लागेल, क्षेत्ररक्षकांना आपली भूमिका घ्यावी लागेल. लेखकट चांगला आहे पण कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. वाईट बॉल नाही परवडणार अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला. एक्स्ट्रा जितक्या जातील तितकं टेन्शन वाढेल, कारण अगोदरच पहिल्या 2 षटकांमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलंय. या दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या 31 झाले. जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 26ची गरज. 23 बॉल्स अँड 26. 3चा डिफरन्स आहे, तो डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. माफ करा, 23 चेंडू 25ची गरज. आपण करेक्शन करतोय, 23 चेंडू 25. पुढचा बॉल अंगद ओव्हर द विकेट. थोडा कॅज्युअल, थोडा ऑकवर्ड, पण बॉल थर्ड मॅनला चांगला स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 30 सर्कलच्या बाहेर डीप गलीला मिळते बाईची एक धाव. केतन यांची खेळण्याची जी स्टाईल होती ती थोडीशी विक्षिप्त वाटली आणि त्याचमुळे संपर्क नाही म्हणू शकले. बॉलच्या वळणाचा अंदाज त्यांना नाही घेता आला. बाईची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 33. धाडसका गोवा. जिंकण्यासाठी 22 चेंडू 24ची गरज. करावेच लागेल. हा शेवटचा पर्याय असताना सर्व ताकद पणाला लावावी लागते आणि तेच आत्ता गोलंदाजांना करायचं आहे. जे गोलंदाज आता वापरले जाणार आहेत, ज्याच्यावर ऋतांशूचा विश्वास आहे, त्या प्रत्येक गोलंदाजाने आपल्या आयुष्यातील सर्वात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. 22 चेंडू 24ची गरज. सामना जवळपास धाडसका गोवाच्या खात्यात आहे, पण तुम्हाला तो खेचून आणावा लागेल. ऑन साइडला हुक केलंय आणि आता या सामन्याला आपल्या नावावर बुक करण्याचा हा षटकार साधावा. थँक्यू. एक कमेंट मी गौरव वाचली होती की ड्युअल अँगलने प्रॉपर एक्सप्रेशन, प्रॉपर अँगल आणि प्रॉपर जी सिच्युएशन आहे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे, त्याबद्दल की तुमचं tenniscricket.in कमेंट बॉक्सवर प्रशंसा झाले. हो, मला वेळ संधी आहे आणि आता पहिल्या विकेटचा शोध घेतला तर कोणी? इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटीलच्या खात्यात जाते विकेट. पहिला फलंदाज बाद धाडसका गोवाचा राकेश कर. बॅक टू द आउट.
खेळाडूंचे हावभाव ते योग्य त्या पद्धतीने टिपत आहेत. तर प्रॉपर tenniscricket.in ची पूर्ण टीम, आमचे कमेंटर बॉक्स, तसेच आमचे स्कोरर ज्ञानेश आणि आमचे सर्व अंपायर्स आपल्या सेवेमध्ये मागच्या 5 दिवसांपासून खूप चांगल्या पद्धतीने अपडेट्स देत आहेत. आमचे माळी बंधू ज्यांच्या वतीनं लाईट्स, साऊंड सिस्टीम आणि प्रेक्षक स्टँड या सर्व गोष्टीची जबाबदारी घेतली गेली. 18 धावांची गरज, बॉल शिल्लक आहेत 20. 39 झाले. दाडसका गोवा नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला विशाल शाह, केतन नॉन स्ट्रायकर साईडला 19 वर खेळत आहेत अंगद. यावेळेस हा फाटेड स्ट्रोक आणि दुसरी विकेट जाता जाता राहिली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केतनचा होता, पण विशाल यांची तयारी नव्हती, त्यांचं लक्ष नव्हतं. माहिती ती एक धाव. दाडसका गोवा चांगल्या स्थितीमध्ये 40 धावा, एक फलंदाज बाद. 19 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. आपण आदरणीय राजू भालेकर सरांना ऑनस्क्रीन पाहतोय, मयूर स्पोर्ट्सचे ते सर्व आहेत आणि त्यांचे चिरंजीव मिस्टर साई भालेकर हे सुद्धा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत आणि ते खूप चांगले रील बनवतात, ही माहिती आम्हाला बघा त्यांची स्माईल. तर असंच हे आजचा जमाना जे मागतोय ते दिलं पाहिजे आणि वडिलांच्या व्यवसायामध्ये आदरणीय राजू भालेकर यांच्या व्यवसायामध्ये साई सुद्धा आपला सिंहाचा वाटा उचलतात, आपलं योगदान देत आहेत, आपल्या वडिलांच्या व्यवसायाला पुढे नेत आहेत. आणि आपण जर मालवण कट्ट्यावर गेलात तर अवश्य भालेकर वाडीला भेट द्यायला विसरू नका. तर भालेकर वाडीचे राजूजी भालेकर आपलं स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकां समाप्तीने धावफलका धावा आहेत. 40 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची, बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 17 धावा. प्रेक्षकांनो 10 रुपयांमध्ये कुपन्स अवेलेबल आहेत. 10 गिफ्ट टॅम्पर आपण आज वाटणार आहोत, ज्यामध्ये आपण हॅलोजन आहे, टॉर्च आहे, स्मार्टवॉच आहे आणि पैठणी आहे. तर 10 गिफ्ट टॅम्पर्स आहेत. आपण कितीही कुपन्स खरेदी करू शकता. मुख्य मंचावर कुपनची विक्री चालू आहे. 10 रुपयांमध्ये एक कुपन मिळेल. तसेच थोड्याच वेळानंतर आम्ही आता प्रेक्षक स्टँडमध्ये येणार आहोत, ज्या ठिकाणी मूवी कुपन्स, एक सोपा प्रश्न या स्पर्धेबद्दल आम्ही विचारणार आणि तुम्हाला मूवी कुपन्स दिले जाणार आहेत. म्हणजेच देवगडच्या सिनेमागृहात तुम्ही महिनाभरात कधीही कुठलाही मूवी पाहू शकता. त्याचं आपण गिफ्ट टॅम्पर जेव्हा आता मानवी प्रतिकृती बनवली जाईल त्यासाठी तो वेळ घेतला जाईल, तेव्हा आम्ही प्रेक्षकांमध्ये येऊन एक सोपे प्रश्न या स्पर्धेचे विचारून तुम्हाला ते तिकीट बक्षीस स्वरूपात देणार आहोत. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू 17 गरज. सामना अजूनही सोडून चालणार नाही अवधूत स्पोर्ट्स या संघाला, कारण जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता या गोष्टीत तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करता आल्या पाहिजेत. एक षटक जे इकॉनॉमिकल राहिलं, कमीत कमी धावांचं राहिलं आणि सुहास पवार यांनी पहिल्या डावामध्ये 3 षटकार खेचून आपली भूमिका घेतली होती आणि आता गोलंदाजी तर त्यांची भूमिका पाहायला मिळेल का? आजचा दिवस सुहास पवारचा ठरेल का? म्हणजे ज्या संघात तो खेळेल त्या संघाचं सोनं करेल अशी भूमिका त्याची नेहमीच असते. ही ट्रॉफी, ही क्रिस्टल ट्रॉफी जी एक्स ब्रँडच्या वतीनं बनवली गेलेली आहे आणि पाहूया ती ट्रॉफी जिंकेल नेमका कोणता संघ. प्रथमेश पवार यांनी तर आपली दावेदारी निश्चित केलेली आहे. अंतिम फेरीत त्यांचा संघ AK स्पोर्ट्स वरवडे पोहोचलेला आहे. आता या 2 संघांपैकी एक संघ पुढच्या फेरीत म्हणजेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाताना पाहायला मिळेल. थोडी चर्चा. सुहास पवार जो खूप महत्त्वाचा क्षण असतो कुठल्याही गोलंदाजासाठी, कारण या अगोदर त्यांनी सुरुवात चांगली दिली षटकाची. डॉटने सुरुवात झाली. 17 चेंडू 17ची गरज आहे. आपण या अगोदर तिसऱ्या दिवशी शेवटचा सामना जो 31 धावांचा होता, जो डिफेंड करत होता सचिन ढवळे प्रहार 11, त्यांनी देखील चांगलीच फाईट दिली होती गोलंदाजी करताना. चला सुपर 9च्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला सरका. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अंडरआर्म थ्रो, सिंगल कंप्लीट, सेकंड साठी कॉल आणि सेकंड सुद्धा कंप्लीट केली जाईल. थोडं ढिलं क्रिकेट, कॅज्युअल क्रिकेट. बघा अतुल मिठबावकर यांची कमेंट आम्हाला आलेली आहे. खूप छान टुर्नामेंट, बिगेस्ट टुर्नामेंट इन सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गचा वर्ल्ड कप म्हणजेच रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव अशी कमेंट tenniscricket.in कमेंट बॉक्सवर आम्हाला आली आणि त्यांना सुद्धा कळते की क्वालिटी क्रिकेट काय आहे, भव्यता काय, क्रिकेटची परंपरा काय आहे आणि ती परंपरा जोपासले प्रेक्षक जिकडे जागा मिळेल तिकडे बसतायत. प्रेक्षकांच्या हा जीवाभावाचा विषय आहे क्रिकेटचा खेळ. एकही क्षण मिस होऊ नये म्हणून प्रेक्षक मिळेल त्या जागेवर बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेता. मित्रांनो प्रेक्षक स्टँडमध्ये बरीच जागा आहे. मी नम्र निवेदन करतोय प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. 16 चेंडू 15ची गरज. पुढचा बॉल. ओ कटर चांगला आहे, वेग चांगला आहे. केतनला नॉन स्ट्रायकर साईडला थांबवला आहे. येतोय डॉट बॉल
आता प्रत्येक डॉट बॉल नंतर या सामन्याची रंगत वाढणार आहे. कारण आता बघा बाहुबली ऋतांशू पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत, ज्यांचा अनुभव या स्पर्धेत ते नेहमीच खेळायला येतात. त्यांचा संघ नेहमीच चांगला खेळ खेळतो. त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. अजूनही त्यांना तो विश्वास आहे की आपण या पोझिशनला आणखीन पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. ते करण्यासाठी विशाल यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली सुद्धा. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15ची गरज. मॅच इज ऑन. पुढचा बॉल यावेळेस ऑनसाईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट आणि केतन आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. कारण खूप वेळापासून ते नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबले होते आणि त्यासमोर जो स्कोर जितक्या वेगानं जात होता, धावा ज्या वाहत होत्या, त्या धावांना प्रतिबंध घालणं थोडं सोपं गोलंदाजांना झालं. पण पाहूया पुन्हा एकदा ते स्ट्रायकर एंडला पोहोचले. महिला भगिनी, आमच्या सर्व युवती जे नक्कीच क्रिकेटच्या खेळायला पसंत करत आहेत. WPL झाले, त्यानंतर वुमन्स वर्ल्ड कप सुद्धा आपण जिंकलाय. त्याच्यामुळे अजून जास्त प्रेम युवतींचं सुद्धा क्रिकेटवर वाढलंय. चांगला बॉल पुढ्यात ठेवलेला, मिस केलाय विकेट किपरने. मी केतनने मिस केलं असं नाही म्हणणार, विकेट किपरने मिस केलाय. कारण एक एक धाव वाचवायची आहे आणि त्याचमुळे ही धाव मिळेल 22ची. एक धाव वाढते, धावसंख्या 43. आता प्रत्येकाला इक्वल एफर्ट्स द्यायचे आहेत. कारण आता मार्जिन ऑफ एरर 0 अवधूत स्पोर्ट्स कणकवलीसाठी. जर गोलंदाज एफर्ट्स लावतायत तर विकेट किपर आणि फिल्डर्स आपल्याला सुद्धा एफर्ट्स लावावे लागतील. क्रिकेट हा टीम परफॉर्मन्स करणारा खेळ आहे, त्याचमुळे तुम्हाला एकत्र येऊन परफॉर्म करावंच लागेल. पाहूया जिंकण्यासाठी 13 चेंडू, 13ची गरज आहे. धावसंख्या आहे 44. पुढचा बॉल आता परत षटक चांगलंच सांभाळलंय सुहास पवार. हो बॉल हवेत. सुहासने विकेटचा रकाना भरण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. विशालचा खेळ संपला. धक्का दुसरा. धाडसका गोवा. सामना लवकर संपवण्याची घाई विशाला झाली होती आणि आता ती घाई कदाचित अंगलट येईल धाडसकळ गोवाच्या. कारण सर्व काही सुरळीत असताना या षटकात तितक्या धावा नाही मिळाल्या. त्यातल्या आता विशाल शाह आपला विकेट गमावून बसलाय. त्याचमुळे हा सामना पुन्हा एकदा रंगतदार होतोय. जवळपास एकतर्फी वाटणारा सामना. आता दोन्ही संघ जिंकण्याची इच्छा बाळगतात असंच कुठेतरी आता दिसून आलेलं आहे. सुहासने मात्र षटक फक्त आणि फक्त 3 धावांचा हाताळलं आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवला. म्हणजेच जो कंट्रोल हवा होता अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला, त्यांना तो मिळालेला आहे. आता पाहूया पुढच्या 2 षटकांवर पर्याय कोणते वापरतोय ऋतांशू पाटील. 5व्या षटकासाठी कुठला गोलंदाज आणतोय, थोडी चर्चा होते. आमचे सर्व हे छोटे सुपरस्टार उद्याच्या भविष्य क्रिकेटचं शिक्षण देखील तितकंच चांगलं घ्यायचंय आणि क्रिकेटच्या खेळाला पसंत करायचं. या 2 गोष्टीची ॲडजस्टमेंट झालीच पाहिजे. कारण शिक्षणावर दुर्लक्ष करू नका. आणि कदाचित यातूनच या केतन मात्रे असेल किंवा दर्शन बांदेकर असेल, गोपाळ बट्टा असेल किंवा फरदीन काजी असेल, या सर्व गोष्टी या स्वप्न पाहत आहेत. त्यापैकी बादल चौधरी सगळे कोण असेल, अमोल जमदाडे कोणीतरी असेल, मनीष पाटील कोणीतरी असेल. क्रिकेटशी सर्वजण निगडीत राहिलेलो आहोत. त्याचमुळे हे सर्व जे सुपरस्टार तुम्हाला पाहायला मिळत आहेत उद्याचं भविष्य क्रिकेटचं. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. 12 चेंडू 13. चला मॅच इज ऑन. पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूया. सामना रंगतदार होईल कारण देवद एक्सप्रेस आलाय आणि ही जर एक्सप्रेस धावली तर समोरच्या संघासाठी टेन्शन वाढेल. 12 चेंडू 13ची गरज. मयूर वाघमारे योग्य त्या वेळेला या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात. आता मजबूत खांद्यांची फलंदाजी की मजबूत खांद्यांची गोलंदाजी. मयूर वाघमारे बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट स्ट्रायकर साईडला केतन म्हात्रे. ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. पहिली धाव वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. प्रयत्न चांगला. बॉल स्टॉप केलाय. थ्रो स्ट्रायकर साईडला मिळते फक्त एकच धाव. आता मात्र पंक्च्युअल क्रिकेट अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाच्या वतीनं पाहायला मिळते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. आता रन अँड बॉलमध्ये 1चा डिफरन्स वाढलेला आहे. इकडे 3 षटकानंतर सामना जवळपास एकतर्फी वाटत होता.
आता दोन्ही संघांकडून संघर्ष पाहायला मिळतोय. जसा उपांत्य फेरीचा पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता तसा हा सामना तुझा त्याच पद्धतीने वळण घेतोय, तशाच पद्धतीने पुढे सरकतोय. तशाच घटना तुम्हाला पुन्हा एकदा या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर साईडला विकी मुंबईकर फ्रेश बॅटर, ज्या अगोदर विशाल शाह बाद झाले. नॉन स्ट्रायकर साईडला केतन मात्रे, दाडसकळ गोवा 45 दोन फलंदाज बाद. ब्लाइंड स्विंग, फुटवर्क नव्हतं, स्ट्रोक सिलेक्शन चुकलं. सुरुवात होते डॉट बॉलने. 10 चेंडू 12 धावा. ISPL मध्ये टेप बॉल ओव्हर खूप चांगली हाताळली मयूरने. तो अनुभव आहे. बॉलला स्विंग कसं करायचं ते त्याला माहिती आहे. हा बॉल तितका स्विंग नाही होणार, पण हा बॉल हँडल कसा करायचा आहे ते मयूर वाघमारेला बऱ्यापैकी ठाऊक आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. सामना हळूहळू आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचा. पण पाहूया केतन म्हात्रे अजूनही तो ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. दाडसकळ गोवाचा. थोडी चर्चा होते विकी मुंबईकरशी की या सिच्युएशनला कसं अॅनलाइज करायचंय, कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय, हा सामना आपल्या बाजूने कसा झुकवायचा आहे, त्यासाठी थोडी चर्चा या दोन फलंदाजा दरम्यान झाली. आणि पाहूया त्या चर्चेनंतर तो खेळ सादर केला जाईल का, ज्या खेळाला प्रेक्षकांचा आदर मिळेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. मयूर राऊंड विकेट. हो, यावेळेस बॉलला हुक केलंय. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल. सादर केला विके मुंबईकरने. लॉंग लेग क्लिअर, चौकार. लुझनर बॉल होता मयूर वाघमारेचा आणि त्या लुझनर बॉलला ओळखताना फक्त बॉलला दिशा देण्याचं काम विकी मुंबईकर यांनी केलं आणि या 4 धावा वसूल केल्या. दाडसकल गोवा संघासाठी धावसंख्या 49 झाले. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 9 बॉल्स अँड 8 रन्स. राहुलजी मुणगेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. अनोव्हर चॅम्पियन्स ट्रॉफीची राहुलजी मुणगेकर आपलं देखील स्वागत आहे या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये. धावसंख्या 49, 2 फलंदाज बाद, 9 चेंडू 8ची गरज. आता सिली मिड ऑफला रितांशू पाटील स्वतः आहेत आणि पंच सांगतायत की हालचाल बिलकुल नाही झाली पाहिजे आणि ते एक बेसिक आहे. आणि पाहूया आता ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होते, काम करते. विकी मुंबईकर यांनी चौकार खेचून मागच्या डॉट बॉलचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. दाडसकळ गोवा 49 धावांवर अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. 8 धावांची गरज आहे. चला, सर्व गोष्टी पंचांच्या अनुमतीने तुम्हाला करायच्या आहेत. सामना सोडायचा नाहीये. अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढा द्यायचा आहे. पण पाहूया आता मयूर वाघमारे यांचा प्रतिकार कसा दिसेल. 9 चेंडू 8ची गरज. ऑनसाइडला बॉलला हवेत खेळलंय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातो. विकी वेगानं पळतोय. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे. सामना शेवटच्या षटकावर घेऊन जायचा नाहीये. दाडसकळ गोवाला 50 अप. 51 धावा, 2 फलंदाज बाद. 8 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. 8 चेंडू 6 धावा. ऋतांशू अजूनही मोटिवेट करतायत मयूर वाघमारेला. सामना अजून आपल्या बाजूने खेचून आणता येऊ शकतो, कारण ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे. आणि म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळवता येतील. आणि पाहूया आता मेहनत आणि नशीब या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत सध्याच्या घडीला. मेहनत आणि नशीब धाडसकळ गोवाच्या बाजूनं. पण पाहूया मयूर वाघमारे या शेवटच्या टप्प्यावर आपल्या संघाला कशा पद्धतीने मदत करतात. 8 चेंडू 6. प्लेस केले बॉलला. बॅक टू द बॉलर. विकीला परतावं लागेल. केतन थांबतील. विकी होतील बाद. धक्का 3रा. दाडसकळ गोवा. चला, कुपन्स तुमच्या समोर येतात. आमचे सर्व मेंबर्स रामेश्वर प्रतिष्ठानचे 10 रुपयाचे कुपन्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला टॉर्च, पैठणी आणि प्रकाश मामाचं देखील, प्रशांत घावणळकर यांचं देखील खूप काम आहे, कारण त्यांनी ते मॅन्युअल स्कोरिंग करतात. त्यांच्या हातात एक छोटीशी डायरी आहे आणि त्या डायरीमध्ये पूर्ण अपडेट्स ते कलेक्ट करतात. खूप कमी लोक आहेत की जे चालू असलेल्या सामन्यांचे अपडेट्स मॅन्युअली आपल्याकडे संग्रहित करतात आणि टीमचं मॅनेजमेंट देखील खूप चांगलं करतात. मामा, आपल्या देखील या कर्तृत्वाला सलाम आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. विकी मुंबईकर बाद झाले आणि आकाश चिंदारिया
हा मुंबईचा एंटॉफिलचा सुपरस्टार, त्यांच्याकडे देखील मधल्या फळीत खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे. पण पाहूया केतन म्हात्रे यांच्याकडे स्ट्राईक आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. ऋतांशू यांनी जो दबाव बनवला आहे, जवळ क्षेत्ररक्षणाला ते आहेत आणि त्याचमुळे पाहूया आता स्ट्रायकर साईडला केतन म्हात्रे आहेत, फाईन लेग आहे, थर्ड वॅन आहे, कव्हर पॉईंट आहे, सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला ऋतांशू पाटील. 7 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. सामना शेवटच्या षटकावर जाईल का? महिला भगिनी प्रचंड टेन्शनमध्ये, त्यांचा आवडीचा संघ जिंकेल का, आवडीचा खेळाडू फायनलमध्ये पोहोचेल का, त्यासाठी ते एक्सपेक्टेशन. 7 चेंडू 6. बॅटची एज, बॉल मागे आणि विकेट किपर चुकले. नाही व्हायला पाहिजे होती चूक. एक तर मिळाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, चुकीचा भुर्दंड संघाला बसेल. 2 तर मिळालेत आणि तिसरी सुद्धा मिळणार आहे. 1ला 2 मध्ये, 2ला 3 मध्ये. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? आणि आता ही सर्वात मोठी मिस्टेक. गिअर शिफ्ट करण्याची गरज नाही आता, कारण हा टर्निंग पॉइंट ठरेल. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. थँक्यू. तुम्हाला कळायला हवं की आता विकेट मिळवायचे आहेत की आता धावा वाचवायच्या आहेत. आता विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला तर मग अशा धावात तुम्ही समोरील संघाला बहाल केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला ऊर्जा देण्याऐवजी आता त्यांच्यावरचं टेन्शन तुम्ही वाढवलेलं आहे. पण असो, मागे काय घडले त्या गोष्टींचा विचार न करता पुढे काय करायचं त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. अजूनही सामना काय संपला नाहीये, निकाल या सामन्याचा लागला नाहीये. सामना शेवटच्या षटकावर पुन्हा एकदा सुहास पवार, ज्यांनी मागचं षटक चांगलं हाताळलं होतं, फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, पुन्हा एकदा 3 धावा त्यांना रोखायच्या त्या शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 3ची गरज. महत्वाची बाब, केतन मात्र अजूनही स्ट्रायकर सेंडला आहेत. 11 चेंडू 23 धावा, जवळपास 200चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. त्यातल्या त्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्याचमुळे कदाचित त्यांचा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण सुहास पवार पहिल्या डावामध्ये त्यांनी बनवले आहेत 3 षटकारांच्या मदतीनं 24 धावा आणि आता त्यांना रोखायच्या आहेत या शेवटच्या 6 बॉल्समध्ये 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. उपांत्य फेरीची लढत चालू आहे. या अगोदर AK स्पोर्ट्स वरवडे ही टीम अंतिम फेरीत पोहोचलेली आहे. पाहूया त्यांची जी भिडंत आहे कुठल्या संघासोबत होईल. 16,000 प्रेक्षक एकाच वेळेला ही स्पर्धा पाहतात tenniscricket.in वर. ही संख्या वाढेल का? जर पुढचे 2-3 बॉल जर सुहास पवारच्या पक्षात जातील, त्यांनी जर लक्षपूर्वक गोलंदाजी केली तर प्रेक्षकांचा आकडा सुद्धा वाढणार आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. सुहास तयार. पंचाच्या उजवीकडून स्ट्रायकर साईडला केतन म्हात्रे. हो, बॉल हवेत आणि केतनला बाद करण्यासाठी पहिला प्रयत्न यशस्वी. पहिल्याच बॉलवर 6व्या षटकाच्या केतनचा बॉल संपला. केतनचा खेळ संपला. योग्य त्या क्षणाला त्यांनी मैदानाची साथ सोडली. बॉल हवेत, बॅटची टॉपेज आणि कुठलीच चूक नाही. चूक तर करायचीच नव्हती. आणि बघा ना किती सोपा झेल तो लिलया टिपलेला आहे अक्षय पवारने. आणि केतनचा आता दबदबा संपलाय. पण अजूनही आता 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. टाळ्या होत आहेत केतन म्हात्रेसाठी, पण अजूनही सामना संपला नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. केतनला रिप्लेस करताना आकाश चिंदरे यांची साथ देताना सुमित धोंगडे हे नवीन फलंदाज पोहोचत आहेत. आशा पल्लवीत झाल्या जिंकण्याच्या, कारण करावेच लागेल हाच पर्याय आहे. आणि त्याचमुळे आता सर्व पर्याय योग्य बसले पाहिजेत. सुहास पवार यांनी या सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. पहिल्या डावात सुद्धा, दुसऱ्या डावात सुद्धा सुहास पवार हेच नाव स्कोअर कार्डवर अधोरेखित होते. आणि म्हणूनच सुहास पवार यांनी आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आपला पूर्ण अनुभव पणाला लावून जीवाचं रान करून या डावामध्ये आपल्या गोलंदाजीचा उच्च स्तर राखलेला आहे. शेवटचे 5 बॉल्स बाकी. 5 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धावांची. पाहूया आपला खेळ, आपल्या संघासाठी आपल्याला दिलेला वेळ तो योग्य साधला जातोय का? आपल्या संघाच्या कॅप्टनने आपल्यावर ठेवलेला विश्वास आपल्या संघासाठी खास ठरेल का? शेवटच्या षटकासाठी सर्वोत्तम पर्याय सुहास पवार ठरतोय का? पहिलं पाऊल त्याने एक टाकलेलं आहे. पाहूया अजूनही 5 बॉलमध्ये रोखायचे त्यांना. 3 धावा. स्ट्रायकर साईडला सुमित धोंगडे. 5 चेंडू 3ची गरज. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुहास पवार स्ट्रायकर साईडला. सुमित, बॉल हवेत आहे, लॉंग ऑन नाही आहे.
त्या संधीचा फायदा उचलला, बॉलला लॉंगरला खेळला, प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, पण पाहूया बॉल सीमारेषा पार, मिळतील या 4 सामना जिंकलाय धाड सकाळ गोवा. अभिनंदन हार्ड लक टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवली. चला अंपायर्स बेल्स घेऊन या प्लीज, अंपायर्स बेल्स घेऊन या. हॅलो हॅलो, प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण लगेचच मुख्य व्यासपीठाकडे जमा व्हायचं आहे. प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या या स्पर्धेदरम्यान आमच्या या स्पर्धेसाठी जर्सी पुरवणारे सन्माननीय श्री राजू भालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही एक मानाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भालेकर सरांचा सन्मान स्वागत करत आहोत. मी सन्माननीय श्री संदीपजी साटम यांना विनंती करते की आपण भालेकर सरांचा स्वागत सन्मान करायचा आहे. धन्यवाद भालेकर सर, आपण या ठिकाणी आलात. आमच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येक संघासाठी लागणारी जर्सी ज्यांच्या माध्यमातून पुरवली आली आहेत ते मयूर स्पोर्ट्सचे सन्माननीय राजू भालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करत आहोत. प्रतिष्ठानच्या वतीने शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत सन्मान करत आहोत. धन्यवाद भालेकर सर. आपण यापुढेही प्रतिष्ठानला असं सहकार्य कराल अशी अपेक्षा. हॅलो हॅलो, क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण ग्राउंडवर गर्दी करायची नाही. आमचा इव्हेंट आता लगेचच सुरू करणार आहोत आम्ही. क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपण ग्राउंड लगेचच खाली करायचं आहे. ग्राउंडवर गर्दी करू नका. आपल्या हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री मंगेश बोभाटे सरपंच भिरवंडे गांधीनगर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दिनेश फाटक यांना विनंती करते की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन बोभाटे सरांचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री मंगेश बोभाटे सरपंच भिरवंडे गांधीनगर, प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही आपला सन्मान करत आहोत. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. मी दिनेश फाटक सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्यासोबत असणारे सन्माननीय श्री गुरुनाथ सावंत, उद्योजक भिरवंडे गांधीनगर, या सर्व मान्यवरांचे आम्ही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान स्वागत करत आहोत. आयोजक शैलेश जिलोकी यांच्या शुभ हस्ते आपण या मान्यवरांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करत आहोत. सन्माननीय श्री मंगेश बोभाटे सरपंच भिरवंडे गांधीनगर, धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आयोजक शैलेश जिलोकी यांच्या शुभ हस्ते नेहमी बॅक स्टेज असणारे शैलेश जिलोकी आज व्यासपीठावर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करत आहोत. हॅलो हॅलो, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सर्व सदस्यांना विनंती असणार आहे, मुख्य व्यासपीठाच्या समोर सर्वांनी यायचं आहे. आणि जे क्रीडा रसिक मैदानामध्ये आहेत त्यांना विनंती असणार, कृपया मैदानाच्या बाहेर यायचं आहे.